मुलांनो, बालराष्ट्रचेतना चॅनलमध्ये तुमचं स्वागत. बरं, आज आपण एक खेळ करायचा काय? तुम्हाला काय करायचं आहे ना, तुम्हाला माउंटेन पोजमध्ये उभं राहायचं आहे. माउंटेन पोज कशी असते माहिती आहे काय? चला, काय करा, सरळ उभं राहा, दोन्ही हात वर करा आणि आता पायांच्या बोटावर उभं राहून आकाशाला स्पर्श करायचा प्रयत्न करा, जशी मनस्वी करून दाखवत आहे. काय झालं बरं? बॅलन्स होत नाही आहे? ट्राय करा. पायांच्या बोटावर उभं राहा आणि आकाशाला स्पर्श करायचा प्रयत्न करा. तरी पण होत नाही आहे. चला, मी तुम्हाला एक ट्रिक सांगू काय? तुमच्यासमोर जी भिंत असेल ना, त्यावर एक पॉईंट निवडा आणि फक्त त्याच्याकडे बघत राहा आणि पुन्हा ट्राय करा. अरे वा, जमलं की नाही? किती छान, गुड जॉब. पण आता तुम्ही म्हणाल, तुम्हाला तर मी आज देवीची गोष्टी सांगणार होती ना. अरे मुलांनो, हाच तर गोष्टीचा धागा आहे. आपण जसं आता पर्वतासारखं उभं राहिलो की नाही, तसंच एक देवी आहे, माँ शैलपुत्री. बरं, शैलपुत्री म्हणजे शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे मुलगी, म्हणजेच पर्वताची मुलगी, म्हणून तिला म्हणतात माँ शैलपुत्री. आता आपण तुम्हाला त्याच्याबद्दल गोष्ट सांगूया. तर माँ शैलपुत्री हिमालयाची मुलगी होती. बर्फाचं डोंगर, वाहणाऱ्या नद्या, पाऊस, थंडी काहीही असलं तरी तिला कधीही भीती वाटली नाही. उलट ती निसर्गाशी खेळायची, फुलांशी बोलायची. मोठी झाल्यावर तिच्या हातात एक त्रिशूल, दुसऱ्या हातात कमळ आणि ती पांढऱ्या बैलावर स्वार होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण माता शैलपुत्रीची पूजा करतो. आता तुम्हाला माहिती आहे काय, माता शैलपुत्री आपल्याला काय शिकवते? तर ती शिकवते की कोणतंही काम करताना फोकस ठेवायचं, लक्ष विचलित होऊ द्यायचं नाही. असं केलं तर काय होईल बरं? बरोबर, ते काम अगदी सोपं होतं, अगदी पर्वतासारखं स्थिर व्हायचं. जसं तुम्ही आता काय केलं होतं, भिंतीवर बिंदू ठरवला आणि त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट केलं, मग तुम्हाला माउंटेन पोज इझी गेली की नाही? अगदी तसंच करायचं असतं. ही आहे आपल्या माँ शैलपुत्रीची आपल्याला शिकवण. चला बाय. पुढच्या एपिसोडमध्ये आपण माता दुर्गाच्या दुसऱ्या रूपाची गोष्ट ऐकूया. तोपर्यंत हॅपी रहा. चला बाय.